5 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये चेअरमन म्हणून बाळासाहेब कावरे यांनी तिथं भूमिका बजावली. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर केशवराव जगताप यांनी तिथं राहिलेल्या काळामध्ये चेअरमन म्हणून भूमिका बजावली. त्या 5 वर्षाच्या काळात नेहमी साखर कारखान्याला सभासद कशा करता निवडून देतात की त्यांनी चांगला भाव द्यावा, चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवावा. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे बाळासाहेब असतील किंवा केशवराव असतील किंवा त्यांचं बोर्ड असेल ते यशस्वी झालं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण पण ह्या गोष्टीचा अभ्यास करता, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर खालोखाल सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्या खालोखाल सातारा जिल्ह्यामध्ये. आपण जसं वर जातो तसं तसं रिकव्हरी वाढत जाते. कोल्हापूरला सगळ्यात हायेस्ट रिकव्हरी असते. आपल्या इथं त्या मानाने 11:30 12:15 अगदीच व्यवस्थित झालं तर 12 पर्यंत जाते. परंतु बाकीकडे तर 11 11:30 10:30 अशा पण रिकव्हरी उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. गेले 5 वर्षामध्ये या दोन्ही चेअरमन आणि त्यांच्या संचालक बोर्डाने अतिशय चांगल्या प्रकारचा दर दिला. दर देताना आज आता आम्ही लोक पॅनल करणारच आहोत. आम्ही मुलाखती पण आज घेतल्या. अनेक जण मला ते भेटून पण गेले. आता विद्यमान संचालक बोर्डापैकी अनेक जण आम्ही तयार करणाऱ्या पॅनलमध्ये येऊ इच्छित आहेत. काही नवे पण चेहरे द्या असे सांगू इच्छित आहेत. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. साधारण 19,700 पर्यंत मतदार हे अ वर्गाचे आणि ब वर्गाचे आपले आहेत आणि कार्यक्षेत्र आपल्या 37 गावांचंच आहे. अशी हे बरोबर हार्ट ऑफ दी सिटी बारामतीचा तो मधला भाग आहे. म्हणजे इकडं दुनवडी, डोर्लेवाडी ते इकडं कठीणपूर आणि इकडं जिराज भागातली घेतलेली गावं ते सांगवी इकडे शेवट, असं इथला अतिशय मर्यादित कार्यक्षेत्र असणारा हा सगळा भाग आहे. आणि भाव पण देत असताना आता मधी त्यांनी काहीतरी पत्रक काढलं ते मी बघितलं की बाबा अजित पवारांनी ही निवडणूक लावली नाही. मी माझ्या भाषणामध्ये पत्रकार मित्रांनो, तुम्ही सगळेजण होता, साधारण निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लावली जाते. परंतु कधी कधी कोर्टबाजी झाली तर निवडणूक लांबते पण. आपल्या शेजारच्याच तालुक्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण आहे की जी निवडणूक 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी झाली. त्याच्यामध्ये शेवटी असे पण प्रकार होतात. एकदा मला आठवतंय, बाळासाहेबांना पण आठवत असेल की एकदा 7 वर्षाची टर्म माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मिळाली. त्यावेळेची ती परिस्थिती बघून अशा घटना घडतात. आता 5 वर्ष पूर्णत्वाला होत असताना ती निवडणूक लागली आणि मी स्वतः सांगितलं की बाबा मला असं वाटत होतं की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं काउंटिंग झाल्यानंतर ती निवडणूक डिक्लेअर व्हावी. कारण काही कार्यक्षेत्र दोघांचं एकच आहे. उदाहरणार्थ डोर्लेवाडी असेल, दुनवडी असेल, बारामतीचा भाग असेल किंवा मेळ्यात वगैरे ह्या काही भागामध्ये सभासद दोन्हीकडे आहेत. कारण कार्यक्षेत्र दोन्हीकडे असल्यामुळे अशा पद्धतीनं तर ते म्हणले की अजित पवार लोकशाही मानत नाही आणि असं उलट तसं बघितलं तर 3 वर्षात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका नाही. आता त्याला दोष कोणाला द्यायचा? आज सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होते. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत, परंतु तरी देखील त्या निवडणुका घ्यायला 4 महिने जातात.